नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये ॲक्सिडेंट स्पॉटवरती आता महिपत समोर प्रतिमा आत्या आलेल्या आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता अर्जुन आणि सायलीने रविराज काकांना सांगितलेलं असतं, आपल्याला जर महिपतच्या तोंडून सत्य कबूल करून घ्यायचं असेल तर आपल्याला प्रतिमा आत्यांना त्या ठिकाणी पाठवावंच लागेल. पण आता रविराज काकांनी या सगळ्याला नकार दिले असतो, कारण एकदा मी प्रतिमाला गमावलं होतं. आता मला पुन्हा तेच करायचं नाही आहे आणि तिला गमवायचं नाही आहे. त्यामुळे सरळ सरळ आता रविराज काकांनी या सगळ्याला नकार दिलेला असतो. आता हे सगळं अर्जुन सायलीचं बोलणं प्रतिमा आत्यांनी स्वतः ऐकलेलं असतं. प्रतिमा आत्या सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतात. आता अर्जुन सायली सगळेजण शांत असतात, कारण रविराज काकांनी या प्लॅनिंगला नकार दिलेला असतो ना. त्याच वेळेस प्रतिमा आत्या म्हणू लागतात, तुमचं सगळं बोलणं मी ऐकलंय. तेव्हा रविराज काका प्रतिमा आत्यांकडे बघू लागतात. त्यावर प्रतिमा आत्या म्हणू लागते, हे बघा, अर्जुन सायलीचं म्हणणं मला पटतंय आणि महिपतला सामोरं जायचं असेल, भूतकाळाचं सत्य समोर आणायचं असेल तर मी तयार आहे. आता लगेच रविराज काका म्हणू लागतात, नाही प्रतिमा, तू जरी तयार असली तरी मी तयार नाही आहे आणि मी तुला तिथे जाऊ देणार नाही. असे म्हणत आता रागाच्या भरात रविराज काका बाहेर निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ प्रतिमा आत्या इकडे बाहेर येते. आता प्रतिमा आत्या रविराज काकांना म्हणू लागते, हे बघा, मला आजपर्यंतचा जो काही भूतकाळ आहे ना, तो म्हणजे ॲक्सिडेंट ज्या रात्री झाला होता तिथपर्यंत आठवतोय, पण त्या रात्रीपासून मला काहीच आठवत नाही आहे. त्यामुळे प्लीज, असं त्या रात्री काय भयंकर घडलं होतं, माझ्या आयुष्यात काय झालं होतं हे मलाही जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे त्या महिपतची सामोरा करायला मी तयार आहे. मी हिंमत धरते ना, मग तुम्ही का घाबरताय? हे बघा, असं कच खाऊन घाबरून चालणार नाही. मला त्या महिपतच्या समोर जाऊन त्याला सामोरं जावंच लागेल. तरच त्या रात्री नेमकं काय घडलं होतं हे मला जाणून घेता येईल की नाही, सांगा बरं. आजवर त्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. तेव्हा लगेच रविराज काका म्हणू लागतात, हे बघ प्रतिमा, मी समजू शकतो आणि तुझी स्मृती परत यावी हे काही मला वाटत नाही का, पण मला तुझ्या जीवाची भीती वाटते ग. आपल्या सगळ्यांना डाऊट आहे की हे सगळं त्या महिपतने घडवून आणलं, त्यामुळे तो तुला जिवंत बघून काय करेल, तुझ्यावरती आघात केला तर आम्ही काय करायचं? आम्ही तिकडे असणारच आहोत, पण जर तुझ्या जीवाला काही झालं तर? नाही प्रतिमा, मला खूप भीती वाटते, त्यामुळे असं वाटतं नको. तेव्हा प्रतिमा म्हणू लागते, हे बघा, तुम्ही शांत व्हा बघू आणि काळजी करू नका. अर्जुन सायली सगळेजण असणार आहात की नाही, आणि मी आहे ना, मी एवढी हिंमत करून तयार आहे त्या महिपत समोर जायला. मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मला फक्त आता तुमची परवानगी हवी. द्याल ना मला परवानगी? सांगा ना. तेव्हा लगेच रविराज काका म्हणू लागतात, कळलंय मला, तुला माझा होकार हवा आहे ना, पण प्रतिमा, तुला अगदी सावधगिरी बाळगावी लागेल. पण मानला, तुझी ही हिंमत, ही ताकद बघून ना मला खरंच तुझा अभिमान वाटतो प्रतिमा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला जायला होकार देतोय, पण तू मला वचन दे, तुला जरा जरी वाटलं ना की महिपतकडून तुझ्या जीवाला काही धोका आहे तर लगेच तू आमच्याकडे येशील. कळेल ना तुला? जाणून घेशील ना तू आजूबाजूचे इशारे? तेव्हा प्रतिमा म्हणू लागते, हो, मी वचन देते, यावेळेस तुमच्या प्रतिमाला काही होणार नाही. लक्षात येते ना, तुम्ही घाबरू नका आणि सगळेजण आहात की नाही तिकडे, मग टेन्शन घेऊ नका. आता इथे रविराज काकांनी होकार दिलेला असतो, तर इकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये बोलत असतात. आता काही करून आपल्याला त्या महिपतकडनं ते सत्य बाहेर काढायचे. तेवढ्यात सुमन काकू रूममध्ये आलेले असतात. ते आता कॉफीचे कप घेऊन जातात. आता नेमकं महिपतविषयी या सायली अर्जुनचं काहीतरी चालू आहे हे त्यांना कळालेलं असतं. तेव्हा सुमन काकू म्हणू लागतात, नाही नाही, त्या महिपतचं सत्य बाहेर यायलाच पाहिजे. देवा, अर्जुन आणि सायलीला या प्लॅनिंगमध्ये मदत कर बरं का. त्यासाठी मला यांना घराबाहेर काढावं लागतील. हे जर घरात असले तर हे सगळं त्या महिपतला कळवतील, त्यामुळे मला काही करून यांना घरातनं बाहेर काढावंच लागेल. असे म्हणत आता इकडे नागोबा हॉलमध्ये बसलेलं असतं. तेव्हा सुमन लगेच नागोबाजवळ येते आणि मला लागते, अहो, मी काय म्हणते. तेव्हा नागराज मला लागते, काही म्हणू नको, दुसरं काय म्हणणार आहे तू? इकडची भांडी इकडे ठेवा, इकडचे बॅगा इकडे ठेवा, दुसरं काही जमतं का तुला? काहीच म्हणू नको. तेव्हा लगेच सुमन म्हणू लागते, हो, माझी आत्या ना खूप आजारी, तिला चालता येत नाही हो, त्यामुळे मी एक औषध देते, ते औषध घेऊन ठाण्याला जा ना. आता नागोबाला धक्का बसतो, मला काही नोकर समजलंय का? तू काही कामं सांगशील आणि मी करेन का? जमणार नाही ते, मी नाही जाणार एवढ्या लांब. कोण जाणार एवढ्या लांब? हो तिकडे. त्यावर लगेच आता रविराज काका येतात आणि मला लागतं, सुमन, काय झालंय? दरवेळेस सारखं नागराजला तू काहीतरी काम सांगितलंय आणि त्याने नकार दिलाय ना,
तेव्हा सुमन म्हणू लागते, हो बघा ना भाऊजी, अहो मी यांना ठाण्याला जायचं सांगते, माझी आत्या खूप आजारी हो आणि तिच्या गुडघ्यांना हे जर औषध चोळलं नाही ना तर ती बरी होणार नाही, म्हणून मी यांना सांगते जायला, तरी हे जातच नाही आहे. तेव्हा लगेच रविराज काका म्हणू लागतात, नागराज, सुमन जे सांगते ते तुला ऐकायचं आहे आणि तेच करायचं आहे. तेव्हा आता नाईलाजाने नागराज मात्र आता ते औषध घेऊन ठाण्याला निघालेलं असतो. सुमनने बरोबर नागोबाचा पत्ता घरातनं कट केलेला असतो. तर इकडे आता साक्षी मात्र संपूर्ण घरात सचिनला शोधत असते. तिला सचिन कुठेही दिसत नाही. तेवढ्यात आता किचनमध्ये सचिन दिसू लागतो. तेव्हा साक्षी म्हणू लागते, सचिन तू कुठे होता? त्यावर सचिन म्हणू लागतो, साक्षी अगं एवढी पॅनिक का होते? मी घरातच होतो आणि हे बघ मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, मी तुला प्रॉमिस दिलंय की नाही. आता मी कुठेही जायचं असेल तरी तुला सांगून जाईल. चल मी तुझ्यासाठी मस्त कॉफी बनवतो हा. तेव्हा लगेच साक्षी म्हणू लागते, ठीक आहे. त्याच वेळेस आता कल्पना काकूंचा इथे सचिनला फोन आलेला असतो. सचिन पटकन आता फोन उचलतो आणि कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जातो. आता साक्षी मात्र तिकडेच उभी राहून सचिनकडे बघत असते. तेव्हा कल्पना काकू म्हणू लागतात, सचिन कसा आहेस तू? तेव्हा सचिन आता त्यांच्याशी गप्पा मारू लागतो. हो हो मी ठीक आहे. साक्षी मात्र एकटक बघत असते. त्याच वेळेस कल्पना काकू म्हणू लागतात, अरे तुझ्या बायकोला तुझ्याशी बोलायचं आहे, खाना खुना करते, देऊ का? तेव्हा सचिन म्हणू लागतो, नाही नको, मी ना आता एका कॉन्फरन्समध्ये खूप अर्जंट काम चालू आहे माझं, त्यामुळे मी नंतर करेल. असे म्हणत आता सचिनने मात्र फोन ठेवलेला असतो. त्याच वेळेस साक्षी येते आणि म्हणू लागते, सचिन तू खरंच कामात बिझी आहे, खोटं का बोलला फोनवरती? तेव्हा सचिन म्हणू लागतो, अगं साक्षी तुला काय सांगू, माझ्या एका काकूंचा फोन होता, त्या एकदा का बोलायला लागल्या की बडबड बंदच करत नाही आणि काकांशी बोल असं म्हणत होत्या, म्हणून मी पत्ता कट करून टाकला. मी जर त्यांच्याशी बोलायला लागलो असतो ना अर्धा तास तरी नक्की बोलले असते ते, त्यामुळे म्हणून मी खोटं बोललं. तेव्हा लगेच आता सचिनने मात्र साक्षीला कॉफी बनवून दिलेली असते. आता मात्र सचिनने मोठा श्वास घेतलेला असतो, कारण कसं बसं आता त्याने अस्मिताशी बोलणं टाळलेलं असतं. तर इकडे अर्जुन आणि सायलीने आता तिसरा टप्पा पार केलेला असतो. आता त्यांनी महिपतला कॉल केलेला असतो. तेव्हा आता तिथे प्रतिमा आत्या, रविराज काका, चैतन्य सगळे जमा झालेले असतात. आता इथे महिपतला कॉल करताच आता अर्जुन म्हणू लागतो, हे बघ महिपत, तुझा 22 वर्षाचा भूतकाळ आठवला ना चांगलाच? मला चांगलाच आठवतोय आणि त्याबद्दल माझ्याकडे समदे पुरावे आहेत बरं का. तेव्हा महिपत म्हणू लागतो, किती किती घेशील पैसे? सगळे पुरावे माझ्याकडे आणून दे आणि पैसे घेऊन बोलती बंद कर, सांगून ठेवतो. आता मात्र हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो, कारण महिपत असं म्हणतोय म्हणजे त्यानेच हे सगळं केलं हे सगळ्यांना कळालेलं असतं. तेव्हा लगेच अर्जुन लागतो, ठीक आहे, मी मागेल तेवढी किंमत तुला द्यावी लागेल आणि मी लोकेशन पाठवतो, त्या ठिकाणी तुला यावं लागेल. तेव्हा महिपत म्हणू लागतो, ठीक आहे, हवी तेवढी रोकड घे, पण सगळे पुरावे माझ्याकडे दे आणि काम संपव हे सगळं. तेव्हा लगेच आता अर्जुन हो म्हणू लागतो, मी लोकेशन पाठवतो असे म्हणून फोन कट करतो. त्याच वेळेस आता सायली म्हणू लागते, अर्जुन लक्षात आलं का, महिपत लाच घेतोय म्हणजे हे सगळं काम त्याचंच आहे. तेव्हा लगेच अर्जुन लागतो, चला तर आता महिपत आपल्या ट्रॅपमध्ये अडकणार. आता ॲक्सिडेंट स्पॉटवरतीच आता महिपतला आपण बोलवायचं. ठरल्याप्रमाणे आता सगळं काही प्लॅनिंग करायला सुरुवात झालेली असते. तर इकडे प्रियाला मात्र टेन्शन आलेलं असतं. ही सायली आणि हा अर्जुन सारखे घराबाहेर जातात. नेमकं काय चालू आहे यांच्या डोक्यात ना, काही कळायला मार्गच नाही. नाही नाही नाही, नक्कीच महिपत सरांबद्दल काही समजलं असेल का? काय चालू असेल? नागराज काकांनी काही कळवलं नाही आणि महिपत सरांनी काही शोध घेतला की नाही ते पण कळलं नाही. मी ना नागराज काकांना फोन करून बघते, असे म्हणत आता प्रिया लगेच इथे नागोबाला फोन लावू लागते. त्याच वेळेस आता नागोबा काही फोन उचलायला तयार नसतो. तेव्हा प्रिया म्हणू लागते, नाही, मला तिकडे जाऊन बघावंच लागेल, नेमकं सायली अर्जुनचं काय चालू आहे, काय शिजते, नक्कीच काहीतरी डाळ शिजते. तेवढ्यात आता प्रिया लगेच निघालेली असतानाच अश्विन येतो आणि म्हणू लागतो, तन्वी अगं तू कुठे निघाली? तेव्हा तन्वी म्हणू लागते, हे बघ अश्विन, मला ना आईबाबांची जरा आठवण येते, मी जाऊन येते माझ्या माहेरी. तेव्हा अश्विन म्हणू लागतो, नाही अजिबात जाऊ देणार नाही. अगं त्यांना येते का तुझी आठवण? नाही येत ना, मग कशाला हाताने इन्सर्ट करून घेते तू, नको जाऊ. तेव्हा प्रिया म्हणू लागते, अश्विन अरे जाऊ दे ना मला.
त्यावर अश्विनी लागतो, नाही या, हे बघ मी फ्रेश होतो, आपण दोघे बाहेर जाऊया. आता अश्विनी ते प्रियाचं ऐकायला तयारच नसतो. तो आता तिला रूममध्ये घेऊन जातो. प्रियाला या अश्विनचं काय करावं काही सुचत नाही. तर इकडे आता कल्पना काकू आणि अस्मिताई बोलत असतात. नक्कीच सायली अर्जुनचं काहीतरी शिजतंय बरं का. ते आपल्याला सांगत नाही, पण अचानक घराबाहेर काय जातात, दोघेच एकमेकांशी बोलत काय असतात, नक्कीच काहीतरी गडबड आहे याची कल्पना आता त्या दोघींनाही आलेली असते. तर इकडे आता सायली आता प्रतिमा आत्यांना घेऊन बाहेर येते आणि लागते, प्रतिमा आत्या तुम्ही जी हिंमत दाखवली ना, खरंच त्याला दाद देणं सोपं नाही आहे. खरंच मला ना खूप कौतुक वाटतं प्रतिमा आत्या, पण हे बघा घाबरून जायचं नाही. तो महिपत तुम्हाला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे प्रतिमा आत्या आपल्याला तशा स्टेप पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे मी तुम्हाला सगळं काही शिकवते. त्या महिपतने जर तुमच्यावरती अटॅक केला तर तुम्हाला त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. जाल ना त्याला सामोरं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणू लागतात, हो सायली तुम्हाला सांग, मी तसं करायला तयार आहे. तेव्हा सायली म्हणू लागते, हे बघा प्रतिमा आत्या, आम्ही तिकडे असूच, पण तरी तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी घेणं जमलं पाहिजे की नाही. त्यामुळे चला मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही करा. आता इथे लगेच सायली म्हणू लागते, हे बघा आता जर महिपत तुमच्यासमोर उभा असेल तर तो तुमचा गळा दाबण्याचा प्रयत्न करेल. जर त्याने तुमचा गळा दाबायला सुरुवात केली तर असे हात जोडायचे आणि मधोमध त्याचे हात असे वरती आणायचे आणि जोरदार दिशी असा हिसका देऊन त्याला बाजूला ढकलवायचं. तेव्हा आता ही स्टेप इथे सायली आणि प्रतिमा आत्यांनी करून बघितलेली असते. प्रतिमा आत्यांना अगदी छान पद्धतीने जमलेलं असतं. तेव्हा सायली म्हणू लागते, अगदी बरोबर जमते तुम्हाला. हे बघा प्रतिमा आत्या, आता एखाद्या वेळेस महिपत तुमच्यावरती एखाद्या काठीना किंवा कशाने तरी वार करू शकतो. जर असा तो तुमच्यावरती वार करायला आला तर तुम्ही तो वार चुकवायचा आहे. आता ही स्टेप इथे सायलीने प्रतिमा आत्यांना शिकवलेली असते. त्यानंतर जर महिपतने असा गळा तुमचा पाठीमागनं दाबला तर हा जो आपला कोपर असतो ना, तो त्याच्या पोटात मारायचा. ही स्टेप झालेली असते. त्यानंतर जर महिपतच्या हातात बंदूक असेल आणि त्याने जर तुमच्यावरती ती बंदूक रोखलेली असेल तर काय करायचं माहिती आहे प्रतिमा आत्या, मागून कोणीतरी आले असं दाखवायचं, महिपतची नजर चुकवायची आणि त्या क्षणाला महिपतच्या हातावरती काही जरी असेल ना ते मारायचं आणि तिकडनं पळायचं. चालेल. तेव्हा प्रतिमा आत्या मला का, चालेल सायली, तू म्हणतेस तशी हिंमत करून मी या सगळ्याला सामोरं जायला तयार आहे. त्याच वेळेस सायली म्हणू लागते, आणि प्रतिमा आत्या आम्ही सगळे तिथे असणारच आहोत, त्यामुळे प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका. आणि हे बघा प्रत्येक झाडांना तिथे कॅमेरे लावलेले असणार आहे. ज्या झाडाला कॅमेरा असेल तिथे पांढरी अशी काहीतरी खून करू आम्ही. त्यामुळे तुम्हाला महिपतकडून त्या कॅमेऱ्याजवळच सत्य कबूल करून घ्यायचे. जास्त दाट झाडांमध्ये जाऊ नका. जिथे पातळ अशी तुरळक झाडं आहेत ना तिकडेच तुम्ही त्या महिपतकडनं सत्य कबूल करून घ्या. आम्ही तिकडेच असणार आहोत आणि तुम्ही ड्रेस घाला, म्हणजे कसं तुम्ही अगदी एकदम कम्फर्टेबल असाल. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणू लागतात, ठीक आहे. आता इथे सायलीने सगळ्या काही स्टेप इथे प्रतिमा आत्यांना शिकवलेले असतात. तर आता ठरल्याप्रमाणे मित्रांनो पुढील प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत. इथे आता अर्जुन आणि सायलीने बरोबर महिपतला ॲक्सिडेंट स्पॉटवरती बोलावलेलं असतं. आता लगेच हातात मशाल घेऊन महिपत त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. सायली अर्जुन हळूच झुडपातनं डोकावून महिपतकडे बघत असतात. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, सायली आता प्रतिमा आत्याची येण्याची एंट्री करण्याची वेळ झाली बरं का. आता लगेच त्याच वेळेस प्रतिमा आत्या आलेले असतात. तेव्हा प्रतिमा आत्यांनी मात्र मोठी हिंमत दाखवलेली असते. प्रतिमा आत्या महिपत समोर येतात आणि म्हणू लागतात, ते महिपत तू त्या रात्री या झुडपांमध्ये माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता ना, पण आता बास, 22 वर्षापूर्वी जे काही घडलं होतं ते तूच केलं होतं हे मला कळलं या. तेव्हा महिपत म्हणू लागते, 22 वर्षापूर्वी जे काही झालं होतं ते सगळं कळलं तरी तू माझ्यासमोर आली. आता तुला मी जिवंत सोडणार नाही. आता मात्र इथे प्रतिमा आत्या या महिपतला कसं कोंडीत पकडणार आणि सायली आणि अर्जुन प्रतिमा आत्यांना महिपतच्या तावडीतून कसं वाचवणार आणि त्याचं सत्य सगळ्यांसमोर कसं येणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.